श्रोते हो नमस्कार. भारत विकास डायरी या कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण राज्यातल्या विविध लोकसभा मतदारसंघात झालेल्या विकास कामांचा आढावा घेत आहोत. आजच्या भागात आपण दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि रायगड या लोकसभा मतदारसंघांमधल्या विकास कामांची माहिती जाणून घेणार आहोत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यंदा या लोकसभा मतदारसंघात 15,02,044 मतदारांची नोंद झाली आहे. यामध्ये 8,15,765 पुरुष, 6,86,240 महिला आणि 39 तृतीयपंथीयांची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघात 15,53,925 मतदारांची नोंदणी झाली होती. त्यात 8,54,121 पुरुष आणि 6,99,781 महिला आणि 23 तृतीयपंथीयांचा समावेश होता. गेल्या निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघातल्या 51.45% म्हणजे 7,99,501 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर 52.62% म्हणजेच 4,21,937 मतं मिळवून अरविंद सावंत या मतदारसंघातून विजयी झाले होते. काँग्रेसचे 2019 मधले उमेदवार मिलिंद देवरा त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी होते. त्यावेळी मिलिंद देवरा यांना 3,31,870 मतं मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीच्या डॉक्टर अनिल कुमार यांनी 30,000हून अधिक मतं घेतली होती, तर नोटाला 15,115 मतदारांनी पसंती दिली होती. याशिवाय रामचंद्र कचवे, साहिल शहा, अब्बास छत्रीवाला, हमीर विंजुदा, शंकर सोनवणे, गौतम मिस्त्रीलाल, इरफान शेख, साई श्रीवास्तव, शहाबाज राठोड आणि राजेश दयाल हे सुद्धा निवडणूक रिंगणात होते. मुंबईतला हा उच्चभ्रू भाग समजला जातो. राज्यपालांचं निवासस्थान असलेलं राजभवन, राज्य सरकारचं मुख्यालय असलेलं मंत्रालय, मुख्यमंत्री, इतर मंत्री आणि आमदारांची निवासस्थानं, नौदलाच्या पश्चिम विभागाचं मुख्यालय, मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया, टाटा मूलभूत संशोधन केंद्र, जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई उच्च न्यायालय यासह मध्य आणि पश्चिम रेल्वेचं मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट ही महत्त्वाची रेल्वे स्थानकं याच परिसरात आहेत. हुतात्मा स्मारक, मुंबई महानगरपालिका, हज हाऊस, क्रॉफर्ड मार्केट, राणीची बाग, मुंबादेवी आणि महालक्ष्मी देवीचं मंदिर अशी अनेक महत्त्वाची ठिकाणंसुद्धा या लोकसभा मतदारसंघात आहेत. नुकतंच उद्घाटन झालेला अटल सेतू, लवकरच उद्घाटन प्रस्तावित असलेला मुंबई किनारी रस्ता, मेट्रोचं काम, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं नूतनीकरणाचं कामसुद्धा या मतदारसंघामध्ये सुरू आहे. आता जाणून घेऊया उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या विकास कामांविषयी. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या लोकसभा मतदारसंघात यंदा 16,96,223 मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 9,17,830 पुरुष, 7,78,331 महिला आणि 62 तृतीयपंथीयांचा समावेश होतो. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघात 16,79,731 मतदारांची नोंद झाली होती. त्यात 9,16,638 पुरुष, 7,63,071 महिला आणि 22 तृतीयपंथीयांची नोंद झाली होती.
त्यापैकी 53.61% म्हणजेच 9,451 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या पूनम महाजन सुमारे 54% मतं मिळवून विजयी झाल्या होत्या. त्यांना 4,86,672 मतं मिळाली होती. त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना 3,56,667 मतं मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीच्या अब्दुर रेहमान अंजारिया यांना 33,000हून अधिक तर नोटाला 10,669 मतदारांनी पसंती दिली होती. याशिवाय फिरोज शेख, मिलिंद कांबळे, मोहम्मद याहिया सिद्दीकी, राजेश भावसार, अक्षय सानप, हर्षवर्धन पांडे, कुर्बान हुसेन, नुरुद्दीन आफताब, अझीमुद्दीन सय्यद, स्नेहा काळे, सुंदर पदमुख, जॉय भोसले, अंकुश करंडे, वंश बहादूर यादव, इम्रान खान, मोहम्मद मोबिन शेख, मेहदी इक्बाल हसन सय्यद, मोहम्मद महमूद सय्यद शहा हे उमेदवार देखील गेल्यावेळी रिंगणात होते. वांद्रे कुर्ला संकुल, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वांद्रे वरळी सी लिंक यासारखे महत्त्वाचे प्रकल्प याच भागामध्ये आहेत. मुंबई अहमदाबाद बुलेट रेल्वेचं मुंबईतलं स्थानक वांद्रे कुर्ला संकुलामध्येच असणार आहे. या स्थानकाचं काम वेगात सुरू आहे. याशिवाय मेट्रोचंही काम या भागात जोमानं पूर्णत्वाकडे आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच घोषणा केलेली पॉड टॅक्सी याच मतदारसंघात सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्र्यांनी अमृत स्थानक योजनेअंतर्गत विकास कामांची सुरुवात केलेली काही रेल्वे स्थानकं याच मतदारसंघातली आहेत. भारत विकास डायरी हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर, आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येणार आहे. आता जाणून घेऊया रायगड लोकसभा मतदारसंघातल्या विकास कामांविषयी. रायगड या लोकसभा मतदारसंघात पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली आणि गुहागर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. सध्या या लोकसभा मतदारसंघात 16,53,935 मतदारांची नोंद झाली आहे. त्यात 8,13,515 पुरुष, 8,40,416 महिला आणि 4 तृतीयपंथीयांची नोंद झाली आहे. राज्यात तृतीयपंथीय मतदारांची सर्वात कमी नोंदणी झालेला हा एक मतदारसंघ आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात 16,51,560 मतदारांची नोंद झाली होती. त्यातल्या 8,09,000हून अधिक पुरुष, 8,42,000हून अधिक महिला आणि 3 तृतीयपंथीयांचा समावेश होता. गेल्या निवडणुकीत 61.77% म्हणजेच 10,20,169 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 2019च्या निवडणुकीत 47%हून जास्त म्हणजे 4,86,968 मतं घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर सुनील तटकरे विजयी झाले होते. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे अनंत गीते यांना 4,55,530 मतं मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीच्या सुमन कोळी यांना 23,000हून अधिक, अपक्ष सुभाष पाटील यांना 12,000हून अधिक आणि नोटा या पर्यायाला 11,435 मतदारांनी पसंती दिली होती. याशिवाय नथुराम हाटे, संदीप पारते, मधुकर खामकर, मिलिंद साळवी, संजय घाग, गजेंद्र तुरबाडकर, प्रकाश काळके, अविनाश पाटील, योगेश कदम, सुनील पांडुरंग तटकरे, मुनाफर जैनुभिदीन चौधरी हे उमेदवार देखील रिंगणामध्ये होते. या मतदारसंघात विविध विकासकामं वेगानं सुरू आहेत. खेडी समृद्ध होण्यासाठी जिल्ह्यातल्या 300 गावांचा विकास केला जातोय. त्यातल्या 75 गावांवर विशेष लक्ष दिलं जात आहे. ग्रामीण विकासाचा रायगड पॅटर्न म्हणून याकडे पाहिलं जात आहे.
रायगड किल्ला जतन आणि संवर्धन करण्यासाठी 600 कोटी रुपयांहून जास्त रकमेचा प्रकल्प सुरू आहे. या किल्ल्यावर 50 कोटी रुपये खर्च करून शिवसृष्टी उभारण्याचं काम सुरू आहे. उमरठ इथल्या तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाच्या आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी 10 कोटींची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. महाड ते पाचाड या 25 किलोमीटरच्या महामार्गासाठी 258 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून हे काम प्रगतीपथावर आहे. श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध विकास कामं सुरू आहेत. श्रीवर्धन आणि अलिबागमध्ये समुद्रकिनाऱ्यांचं सुशोभीकरण होत आहे. मुंबई गोवा महामार्ग, रेवस रेड्डी पूल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णत्वाकडे आहे. शहाबाज सावंतवाडी या ग्रीनफील्ड मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. अलिबाग विरार या बहुउद्देशीय कॉरिडॉरसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. रायगड जिल्ह्यात छोट्या आणि मोठ्या उद्योजकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 2600 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. रायगड जिल्ह्यात मुद्रा योजना, आवास योजना, सुकन्या समृद्धी योजना, जनधन योजना, सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती विमा योजना, स्वनिधी योजना, मातृवंदना योजना, किसान सम्मान निधी योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येनं आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ रायगडमधल्या 60,000हून जास्त महिलांनी घेतला आहे. या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात 2,000हून अधिक महिलांना याचा लाभ मिळाला आहे. मुद्रा योजनेचा लाभ घेतलेल्या एका लाभार्थींनी आकाशवाणीकडे व्यक्त केलेली प्रतिक्रिया आता आपण ऐकूया. माझी ट्यूब आईस फॅक्टरी आहे. बार रेस्टॉरंट्सना कम्प्लिटली हायजेनिक असे आईस क्यूब आम्ही सप्लाय करतो. प्रत्येक व्यवसाय सुरू करताना मुख्य गरज असते ती म्हणजे वित्त सहाय्याची. मीही माझ्या व्यवसायाची सुरुवात शासनाकडून मुद्रा लोन घेऊन केली. त्यातून काही मशिनरीज खरेदी केल्या व व्यवसायाला श्रीगणेशा केली. त्यानंतर व्यवसाय वृद्धी करताना सुद्धा मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत 23 लाख रुपयांचे व्यवसाय कर्ज मी घेतले. मी एक महिला उद्योजक असल्यामुळे व माझा प्लांट ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे मला यामध्ये 35% सबसिडी सुद्धा मिळाली. यातूनच आमच्यासारख्या महिला उद्योजकांना केंद्र सरकार वेळोवेळी मदतीचा हात देते. आणि हो, सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे व्यवहारामध्ये पारदर्शकता राहते आणि वेळेची सुद्धा बचत होते. केंद्र सरकारचे पुनश्च आभार. रायगड जिल्ह्यात नयनरम्य हिरवाई आणि सुंदर समुद्र किनारे आहेत. त्याचबरोबर जिल्ह्याला भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. रायगड, कुलाबा, जंजिऱ्यासह 31 किल्ले आणि 9 लेण्या रायगडमध्ये आहेत. मराठीतला पहिला शिलालेख अलिबाग तालुक्यातल्या नागावमध्ये सापडला असं म्हणतात. रायगडमध्ये झालेला शेतकऱ्यांचा संप, कसेल त्याची शेती हा कायदा करण्यात हातभार लावणारा ठरला. पेणच्या गणपतीची ख्याती जगभर आहे. हजारो लोकांना रोजगार देणारा आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेला गणपती बनवण्याचा व्यवसाय रायगडचं वैभव समजला जातो. महाड इथल्या चवदार तळ्याचा सत्याग्रह भारताच्या इतिहासातलं एक सुवर्णपान म्हणून ओळखला जातो. ISO प्रमाणीकरण झालेला अलिबागचा कांदा सर्वत्र एक गुणकारी कांदा म्हणून ओळखला जातो. चवीला गोड असलेला हा सफेद कांदा ही अलिबागची ओळख आहे. याबरोबरच भारत विकास डायरी हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि समन्वय जीवन भावसार आणि धनंजय वानखेडे. लेखक जीवन भावसार आणि शोभना देशमुख. निर्मिती सहाय्य प्रीतिश्री इंगळे आणि निवेदन आशुतोष भालचंद्र सावे.